नमस्कार, मी डॉक्टर रोहित भारती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला मी घेऊन आलोय धुळे शहराच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या एका सुंदर अशा ठिकाणी। हे ठिकाण म्हणजे एक हिल स्टेशन आहे। तर कोविड काळामध्ये प्रत्येकाच्या आवडीचं झालेलं हे ठिकाण होतं। एक्सरसाइज करायला, कुणी मेडिटेशन करायला, नानाविध कारणांनी या सुंदर अशा ठिकाणी समस्त धुळेकरांनी व्हिजिट केलंय। तुम्ही अजूनही व्हिजिट केलं नसेल तर या व्लॉगद्वारे तुम्ही व्हिजिट करा। चला तर मग सुरू करणार आहोत या नवीन व्लॉगला। आज आपण आलेलो आहोत धुळे शहरातील वडेल रोड या ठिकाणी। चला, वडेल रोड कसा आहे आणि किती सुंदर निसर्गाने नटलेला आहे ते आता बघणार आहोत या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, हा आहे वडेल रोड या एरियामध्ये तयार झालेला, अगदी वडेल रोडच्या स्टार्टिंगलाच तयार झालेला हा एक धबधबा। हा धबधबा खूप आकर्षित करणारा असा धबधबा आहे आणि प्रत्येकाला या धबधब्याला व्हिजिट करायला आवडेल आणि या धबधब्यामध्ये खेळायला आवडेल, इथे फोटोशूट करायला आवडेल, पण सगळ्या सुरक्षेच्या नियमांचं पालन करून। तर आता आपण आलेलो आहोत वडेल रोडला पोहोचण्याच्या आधी एक सुंदर असा तलाव आपल्याला दिसून येतो। ऐन पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्यानंतर काही दिवस हा तलाव पाण्याने तुडुंब भरलेला असतो आणि ते दृश्य अतिशय नयनरम्य असं दिसतं। अनेक प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येतात। त्याचबरोबर फोटोशूटसाठी सुद्धा हा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा निसर्गरम्य देखावा या ठिकाणी दिसून येतो। तर आत्ता आपण आलेलो आहोत या ठिकाणी, जे तुम्ही बघू शकता, वडेल रोडचं एक असं हिल स्टेशन जो एक मेडिटेशन पॉईंट सुद्धा आहे। म्हणजे कोविड काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी मेडिटेशनसाठी सुद्धा यायचे आणि त्यांचे अनुभव सुद्धा असे की या ठिकाणी खूप छान असं मेडिटेशन त्यांचं व्हायचं। सो असं हे वडेल रोडचं एक हिल स्टेशन जे अतिशय उत्तम आहे। इथून सनसेट सुद्धा खूप छान पद्धतीने अनुभवता येतो। 31 डिसेंबरच्या दिवशी सूर्यास्त बघण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी होते। काही लोक कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी सूर्यास्त टिपत असतात। हा जो काही रस्ता तुम्ही बघताय या सगळ्या व्हिडिओमध्ये, तर हा रस्ता जातो थेट गोंदूर तलावला आणि तिकडून तो रस्ता जातो गोंदूर गावाकडे। त्यानंतर इकडून हा जो रस्ता जातोय, हा या ठिकाणून 4 रस्ते जातात। एक रस्ता जातो वडेल रोडला, दुसरा रस्ता जातो धुळे शहराकडे, तिसरा रस्ता जातो नगावकडे आणि चौथा रस्ता जातो गोंदूर रोडकडे। आणि आता ते समोर आपल्याला जे दृश्य दिसतंय तो आहे गोंदूर तलाव। चला तर मग आता आपण जाणार आहोत गोंदूर तलाव बघायला। लेट्स गो।
वडेल रोडच्या या रस्त्यावर अनेक लोक मॉर्निंग वॉकला, इव्हिनिंग वॉकला, फिरण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी येत असतात. खरंच संपूर्ण फॅमिलीने या ठिकाणी व्हिजिट करण्यासारखा हा वडेल रोड आहे. लॉंग ड्राईव्हसाठी सुद्धा वडेल रोड अतिशय उत्तम लोकेशन आहे. हा आजूबाजूचा निसर्ग तुम्ही सुद्धा बघू शकता की अतिशय हिरवळीने नटलेला असा हा वडेल रोडचा परिसर आहे. हा निसर्ग अतिशय साथ घालणारा असा निसर्ग आहे आणि धुळे शहरापासून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर वडेल रोड आहे. तर आत्ता आपण आलेलो आहोत गोंदूर तलावला आणि बघा गोंदूर तलाव ओव्हरफ्लो झाला. त्याच्या ओव्हरफ्लोचं हे सगळं पाणी आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि हा आहे गोंदूर तलाव. वाव, गोंदूर तलावचं हे अतिशय नयनरम्य असं दृश्य आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय. बघा गोंदूर तलाव किती सुंदर दिसतोय आणि खरंच हे पाणी आणि गोंदूर तलावचा एकंदरीतच लुक अतिशय प्रसन्न करणारा आहे. तर मित्रांनो, हा होता वडेल रोड. धुळ्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारं हे सुंदर असं ठिकाण. ते ठिकाण तुम्हाला नक्की आवडलं असेल. ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवू शकता. मित्रांनो, या व्लॉगच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना वडेल रोडची पुन्हा एकदा भेट घडवून देण्याचा आमचा मानस होता. तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासोबत, मित्रमंडळींसोबत नक्की 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 वडेल रोडला भेट द्या. सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करा आणि वडेल रोडला निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या. चला तर मग या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया. पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बघत रहा श्वेत भारती ॲक्टिंग मीडिया. आणि हो, आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय खानदेश.